स्वयंप्रेरक माध्यमातून सुरू असलेला प्रवास गीतेचा शोध स्वतःचा याच्या 14व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण उत्सुकतेने उत्साहाने या मालिकेमध्ये दर आठवड्याला सहभागी होता. ही खूपच आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. इतका क्लिष्ट असलेला विषय, तत्वज्ञानाचा असलेला विषय गोड वाटतोय, त्याच्याविषयी आवड वाटतेय, याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन. सागरिया फाउंडेशन ड्रिवन, सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन या संस्थेमार्फत मी सागर दाणी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले सागरिया फाउंडेशन आणि स्वयंप्रेरकचे आदर्श असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्याही चरणांना वंदन करूया. त्यांचा जीवनादर्श कायम आपल्या जीवनात राहावा, हा प्रयत्न आपल्या आयुष्यात नेहमी करावा. आपलं प्रेरणादायी वाक्य जे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं, ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुमच्यामध्येच सामावलेली आहे, तुम्ही काहीही आणि सर्व काही करू शकता. भगवंताचं स्मरण करूया आणि आजच्या सत्राला सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आपल्या आयुष्यामध्ये ज्याला आनंद असतो, सुख असतं, त्यावेळेला आपल्याला कशाचीही आवश्यकता भासत नाही. आपलं एकदम छान चालू असतं. परंतु ज्या वेळेला गाडी चढावर लागलेली असते, खूप कष्ट पडत असतात, समस्यांनी घेरलेलं असतं, अशा वेळेला ह्या समस्या, हे दुःख कधी संपेल अशी एकदाची आपली भावना झालेली असते. आपण खूप खटपट करत असतो, खूप प्रयत्न करत असतो, परंतु काही केल्या हा काही चढ जो आहे तो काही संपायला तयार नाही आणि अशामध्ये आपला संयम ढळत जातो. कधी संपणार माझ्या आयुष्यातलं हे दुःख? आणि मग आपण देवाला करुणा भागतो, की देवा तुझी कृपा होऊ दे, मला मार्ग सापडू दे किंवा तू काहीतरी कर आणि माझ्या आयुष्यातलं हे दुःख दूर कर. अशी भावना, असं प्रार्थना आपण ईश्वराकडे करतो आणि त्या अवस्थेमध्ये अशी एक मानसिकता आपली असते, की त्या देवानी यावं, पटकन आपल्याला उचलावं आणि हा चढ आपला सहज पार करून द्यावा आणि मग पुन्हा आपण त्या उंच भागावर जावं जिथे आनंद आहे. परंतु देव काही येत नाही. आपल्याला बेचैनी वाढायला लागते, की अरे मी एवढं देवाला सांगतोय तरी सुद्धा देव धावून येत नाही. मी काय करावं? मी हारलोय. नेमकं गीता ऐकत असताना सुद्धा अशीच गंमत होते आणि ह्यातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे, ईश्वर कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या पद्धतीनं आपली मदत करतो. पहिला अध्याय आपण जर बघितला, वाचला, ऐकला, तर अर्जुनाने त्याचा विषाद व्यक्त केलाय. तो हतबल झालेला आहे, की देवा मला युद्ध नाही करायचं आणि तो युद्ध न करण्याची अनेक कारणं जी आहेत, ती भगवंतासमोर मांडतो आणि भगवंताला असं म्हणतो, की "हे देवा, आता तूच मला ह्यातनं मार्ग दाखव." आता असं म्हटल्यानंतर आपल्याला स्वाभाविकपणे असं वाटतं, की कृष्णाने सांगावं, की "अरे युद्ध करणं तुझ्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून तू युद्ध कर." किंवा त्याची जी काही मानसिकता आहे, त्या मानसिकतेला सरळ साधं उत्तर द्यावं. परंतु भगवंत अर्जुनाला जे वाटेल किंवा आपल्याला जे वाटेल तसं उत्तर न देता 12व्या श्लोकापासून 25व्या श्लोकांपर्यंत सत्य मांडतो, की तू कशाचा विषाद करतोयस?
तू सत्य नाहीस. तुझा जन्म सत्य नाही. तुझा मृत्यू सत्य नाही. समोरच्यांना ज्यांना तू मारणार आहेस, ज्याची तुला भीती वाटतेय किंवा ज्याची तुला खंत वाटतेय, तेही मरू शकत नाहीत किंवा तेही जन्मूही शकत नाहीत. जे मरतं किंवा जे जन्माला येतंय ते फक्त शरीर आहे. आत्मा अमर आहे. असं सारं तत्वज्ञान त्या 12व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत भगवंत सांगतो आणि सरळ सोट पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर देऊन मोकळा होतो. परंतु अर्जुनाच्या अवस्थेत असलेल्या आपल्याला हे तत्वज्ञान काही पचनी पडत नाही, की अरे माझ्या आयुष्यात आत्ता हे दुःख आहे, माझी ही समस्या आहे आणि देव काय म्हणतोय, की तू अमर आहेस आणि तू सर्व काही आहेस आणि तू काहीही करू शकतोस वगैरे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना, हे बाकीचं का सांगत बसलायस? कारण आपली अवस्था ज्ञान ग्रहण करण्याची नाही आणि म्हणून भगवंत हा 12 ते 25व्या श्लोकांपर्यंत अर्जुनाला खरं तत्वज्ञान किंवा खरं ज्ञान देऊन मोकळा होतो. खरं तर इथेच गीता संपायला पाहिजे. अगदी एका वाक्यात किंवा एका श्लोकात उत्तर द्यायचं म्हटलं, तर 16वा श्लोक भगवंतांनी सांगितल्यानंतर खरं तर गीता संपायला पाहिजे. की या विश्वामध्ये जर काही सत्य असेल, तर ते एकच आहे, ते म्हणजे चैतन्य आणि हे चैतन्य 1, 2, 3 असे नसतात, तर ते चैतन्य एकच असतं. ते फक्त अनंत आहे. ते कधीही शांत असू शकत नाही. ते मर्यादित कधी असू शकत नाही. त्यामुळे तू आणि मी किंवा तू आणि हे समोर असलेले तुझे गुरुजन, बंधुवर्ग हे कोणीही एकमेकांपासून वेगळे नाहीत. मूलतः तुम्ही सर्वजण एकच आहात. हे एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आणि खरं तर तिथं गीता संपायला पाहिजे. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर तिथं थांबलं पाहिजे. परंतु तसं न होता भगवंत पुढील काही श्लोकांमध्ये पुन्हा ते तत्वज्ञान वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुनाला पर्यायाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या 25व्या श्लोकानंतर अर्जुनाची झालेली अवस्था पाहता भगवंताला समजतं, की हे याच्या काही पचनी पडत नाही आणि म्हणून भगवंत एका वेगळ्या अर्थाने कर्मयोग, ॲक्शन काय करायला पाहिजे, तुझं कर्तव्य काय आहे? तू प्रॅक्टिकली विचार केलास तरी सुद्धा तुझं कर्तव्य काय सांगतं, हे 26व्या श्लोकापासून भगवंत सांगायला सुरुवात करतो. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये 37वा जो श्लोक झाला, त्या 37व्या श्लोकामध्ये भगवंताला असं म्हटलं होतं, की "हे भगवंता, तस्मान्नार्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव." की अरे आमचे बंधू, हे कौरव, हे गुरुजन, ही सगळी जी लोकं आहेत, यांना मारणं मला योग्य वाटत नाही आणि हे माधवा, या माझ्याच आप्तेष्टांची हत्या करून आम्ही कसे बरे सुखी होऊ? असा प्रश्न अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये त्याचा विषाद मांडत असताना भगवंतासमोर मांडलाय. आता हे सगळं तत्वज्ञान 12 ते 25व्या श्लोकामध्ये सांगून झाल्यानंतर भगवंत मुद्दा सोडून कुठेच बोलत नाही किंवा संदर्भ सोडून सुद्धा काही सांगत नाही. आणि याच अर्जुनाच्या त्यांनी जी मांडलेली त्याची थिअरी होती, की मला का योग्य वाटत नाही युद्ध करणं? की मी जर ह्यांना मारलं, तर ह्यांना मारून मी कसलं सुख मिळवणार आहे? आता एक विचार करा, महाभारताची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना परिचित असेल, की पांडुपुत्रांवरती कौरवांनी अनेक अत्याचार केले, अन्याय केले. त्यांच्या हक्काची सुद्धा जमीन, राज्य त्यांना दिलं नाही. त्यांना वनवासात पाठवलं, अज्ञातवासात पाठवलं. अनेक प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले. द्रौपदीवरती अत्याचार केले आणि या सगळ्या अनुभवातून गेल्यानंतर हे पाचही पांडव या विचारावरती येऊन ठेपले, की आता आपल्याला इथे प्रतिकार करायला हवा. पण आता हे असह्य झालेलं आहे. आता अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. आपण पाचही भावंड हे सामर्थ्यवान आहोत. आता आपण ह्याचा प्रतिकार करायला पाहिजे. आपल्या बायकोच्या अन्यायाचा बदला घ्यायला पाहिजे. आपल्या आईच्या अपमानाचा बदला घ्यायला पाहिजे. आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला पाहिजे आणि हे जे कौरव आहेत, जे प्रजेला नाहक त्रास देत आहेत, चुकीच्या पद्धतीने अधर्माने वागून त्यांना प्रजेला सळो की पळो करून सोडतायत. त्या प्रजेचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपला धर्म आहे. अशा सगळ्या विचारांनी एकत्र येऊन शेवटी त्यांनी ठरवलं, की आता आपण युद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे ही संपूर्ण पार्श्वभूमी ही अर्जुनाची होती, की त्याला माहिती आहे आपण युद्धाला का प्रेरित झालेलो आहे.
ज्यावेळेला तो युद्धासाठी प्रेरित झाला होता, त्यावेळेला त्याचा स्वार्थ हा केवळ एकापुरता नसून माझ्या भावंडांवर झालेला अत्याचार, माझ्या बायकोवर झालेला अत्याचार, माझ्या वर झालेला अत्याचार, अपमानित करण्याची आलेली वेळ, या सगळ्यांच्या एकत्रित कारण म्हणून मी हे युद्ध करतोय, ही त्याची मानसिक अवस्था किंवा विचार होता. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष युद्धभूमीवर आला, आता युद्ध करायचंय, शस्त्र हातात घेतलेली आहेत, शंख फुंकायचा आहे. त्यावेळेला तो अर्जुन भगवंताला काय म्हणतोय, की "देवा, माझ्या या सगळ्या बंधुजनांना, आप्तेष्टांना मारून मला कसलं सुख मिळणार आहे?" खरं तर त्याला सुख कशाचं हवंय? त्याला स्वतःचं हक्काचं राज्य हवंय, जे त्याच्या हक्काचं आहे. ज्या प्रजेवरती अन्याय होतोय, अत्याचार होतायत, त्याला त्या अन्यायातून बाजूला काढायचं आहे किंवा त्यांना बाहेर काढायचं आहे. ज्या बायकोचा अपमान झाला, अन्याय झाला, तिचा बदला घ्यायचा आहे. तिची शपथ पूर्ण करायची आहे. अशा अनेक गोष्टी अर्जुनासमोर आहेत आणि म्हणून त्याला युद्ध करायचं आहे. परंतु ज्या क्षणी तो युद्धभूमीवर येतोय, तिथं तो हे सगळं विसरून जातोय आणि तो म्हणतोय, "देवा, मी ज्यांच्याशी युद्ध करणार आहे, त्यांना मारून मला असं कुठलं सुख मिळणार आहे?" जे की खरं तर त्याला माहिती आहे कोणतं सुख मिळणार आहे. पण तरी सुद्धा हे सगळं आता त्याच्या डोळ्यांसमोर आहे आणि मनामध्ये विचार आहे. अनेकदा आपल्याही आयुष्यात असं होतं, की आपण एखादी गोष्ट ठरवलेली असते. मला हे करायचं आहे. अगदी दृढनिश्चय करतो. पण आजपर्यंत आपण अनेक हालअपेष्टा सहन केलेल्या असतात. पण जेव्हा नेमकं ती गोष्ट समोर येते करायची, त्यावेळेला आपण हातपाय गाळून बसतो किंवा हातपाय गळले जातात, की "अरे मला नाही जमणार आहे." आणि मग त्याच्यासाठी आपण विविध कारणं द्यायला लागतो, की जाऊन दे ना मग अध्यात्म काय सांगतं, काय शिकवतं, कशाला हे सगळं करायचंय? हे सगळं करून काय मिळणार आहे मला? त्यापेक्षा मी शांत राहिलेलं काय वाईट आहे? मला मी यांना त्रास देऊन मला हे पाप का घ्यायचं आहे? असे अनेक विचार त्या क्षणाला मनामध्ये यायला लागतात आणि मग द्विधा मनस्थिती होते. ही एक मनाची अवस्था असते, की अरे अत्याचार झालेत तुझ्यावर किंवा तुला हे साध्य करायचंच आहे. तुझ्या आयुष्यासाठी हे जगण्यासाठी महत्वाचं आहे. पण त्या क्षणी दुसरं मन म्हणतं, ज्याला युद्ध भूमीवरती उभं राहिलाय, आता हे कर्तृत्व गाजवायचंय. त्या क्षणी दुसरं कशाला जाऊन दे ना, नको नाही केलं तर काय हरकत आहे. याच्याऐवजी आपण दुसरं करूया ना. असं मन द्विधा मनस्थितीत येतं आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. आणि अशा वेळेला भगवंत कर्तव्याची सुद्धा जाणीव करून द्यायला मागे-पुढे पाहत नाही आणि तीही अतिशय कठोर शब्दांमध्ये. कारण भगवंत हा अर्जुनाचा सखा सुद्धा आहे. अतिशय प्रिय सखा आहे, मित्र आहे. आणि त्या सख्याला, त्या मित्राला समजावून सांगणं, प्रसंगी कठोर शब्दांनी सुद्धा समजावून सांगणं, हे मित्राचं कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून भगवंत आता अतिशय प्रॅक्टिकल म्हणून आजचे श्लोक जे आहेत, ते कदाचित आपल्याला वाटले असतील एकदम एवढे श्लोक आत्तापर्यंत कधी घेतले नाही. 2 किंवा 3 श्लोक. आज इतके श्लोक कसे आहेत? कारण ह्या सगळ्या श्लोकांचा आशय एकच आहे, की अतिशय प्रॅक्टिकल विचार करून भगवंत अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. 32वा श्लोक आहे. यदृच्छया चोपमन्नं द्वारं पावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. पार्थ हे पार्था, यदृच्छया आपोआप, उपपन्नम प्राप्त झालेले, च आणि अपावृतम स्वर्गद्वारम उघडलेले स्वर्गाचे द्वार, ईदृशम अशा प्रकारचे, युद्धम युद्ध, सुखिनः भाग्यवान, क्षत्रियः क्षत्रिय लोकांनाच लभन्ते प्राप्त होते. हे पार्था, आपोआप समोर आलेले किंवा उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. साधारणतः आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की युद्धभूमीवरती धर्मासाठी लढत असताना जर तुम्हाला मृत्यू आला, तर तुम्हाला तुमच्या कुठल्याही पाप-पुण्यांचा हिशोब न करता स्वर्गाची द्वारं खुली होतात. कारण तुम्ही धर्मासाठी प्राणत्याग केलेला आहे. म्हणून आपण सैनिकांना सुद्धा जेव्हा ते शत्रूशी लढत असताना त्यांचा मृत्यू होतो, त्यावेळेला तो मेला असं न म्हणता ते धारातीर्थी पडले किंवा ते शहीद झाले, असा आपण त्यांना शब्दप्रयोग करतो. कारण तो सन्मान, तो आदर आपण त्या ठिकाणी व्यक्त करतो. कारण ते आपल्यासारखे साधारण माणसासारखे मेलेले नाहीत. तर शत्रूशी लढत असताना, आपल्या देशाचं रक्षण करत असताना किंवा जे काही समाजामध्ये
विघ्न आणली जात आहेत. त्या विघ्नांपासून समाजाचं, प्रजेचं रक्षण करत असताना त्यांना जर तो मृत्यू आला, तर त्यांना ते स्वर्गाची प्राप्ती होते, अशी आपल्यामध्ये मान्यता आहे. आणि त्यामुळे युद्धामध्ये लढणं हे पौरुषत्व मानलं जातं किंवा एक प्रतिभाशाली गोष्ट मानली जाते आणि त्यामुळे युद्धामध्ये दुसरा प्रॅक्टिकल जो त्यातला भाग असतो, की सैनिक हवे असतात आणि सैनिकांना मोटिव्हेशन हवं असतं. तर हे एक प्रकारचं मोटिव्हेशन आहे. आणि मगून भगवंत त्याला म्हणतो, की तुला हे आपोआप मिळालेलं आहे. युद्ध करण्याची तुझ्यासमोर सहज संधी उपलब्ध झाली आहे, की जी मिळावी म्हणून प्रत्येक सैनिक जसं आपल्यालाही माहिती आहे, की एखादा भारतीय सैनिक असेल, तर त्याला सीमेवरती मरण आलेलं त्याला खूप प्रिय असतं. शत्रूशी लढत असताना मला मरण यावं, ते माझ्यासाठी खूप आदराचं किंवा सन्मानाचं असेल. त्याच पद्धतीनं भगवंत या ठिकाणी म्हणतोय, की "तू युद्ध का कर? कारण तुला ही आपसूक संधी आलेली आहे. कदाचित तू या युद्धामध्ये तुला वीरगती सुद्धा प्राप्त होईल. वीरगती जरी प्राप्त झाली, तरी तुला स्वर्गाचं द्वार उघडलेलं असणार आहे. तुला डायरेक्ट एंट्री आहे. आणि जर तू विजय प्राप्त केला, तर तुला राज्याचा उपभोग मिळणार आहे. तुला प्रजेचं रक्षण करता येईल, प्रजेचं भलं करता येईल. म्हणजेच पुन्हा धर्माची स्थापना करता येईल आणि पुन्हा तुझ्यासाठी ते स्वर्गाचं द्वारच उघडलं जाणार आहे. म्हणून दोन्ही पद्धतीनं तू अजिंक्य ठरणार आहेस. तुझा फायदाच आहे. म्हणून तू ही गोष्ट किंवा तू हे युद्ध करणं हे श्रेयस्कर आहे. ही कर्तव्याची जाणीव भगवंत या ठिकाणी करून देतोय. मागच्या श्लोकांमध्ये किंवा मागच्या श्लोकामध्ये भगवंत ज्यावेळेला सांगतो, की "तू का युद्ध करावंस?" आणि किंवा तुझी ही अवस्था, आता जी तू काही म्हणतोयस, की युद्धभूमीवर, की आता मला लढायचंच नाहीये, ती चुकीची आहे आणि त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली फार त्याला सुंदर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की गाईचं दूध हे अतिशय चांगलं आहे, शरीरासाठी आरोग्यवान आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. परंतु एखादा जर पथ्य सांगितलं असेल डॉक्टरांनी, एखादा ज्वर झाला असेल, त्याला नरज्वर असं म्हटलेलं आहे आजार. तर तो आजार जर झाला असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला पथ्य म्हणून दूध पिऊ नका असं सांगितलं असेल आणि तुम्ही जर हट्टाने म्हणला, "अरे नाही, नाही दूध चांगलंच आहे, प्यायलाच पाहिजे." तर काय होणार आहे? त्या माणसाचा मृत्यू होणार आहे. की अपथ्य सेवन केल्यामुळे त्याचा त्याला त्रासच होणार आहे, जरी ते गाईचं दूध चांगलं असलं तरी सुद्धा. म्हणून कुठलीही गोष्ट किती चांगली आहे किंवा किती वाईट आहे, हे कशावर अवलंबून आहे? तर परिस्थितीवर अवलंबून आहे. जर एखाद्याची परिस्थिती ही वाईट असेल, त्याला समोर असलेली चांगली गोष्ट सुद्धा त्याच्यासाठी हितकारक नसेल, आयदर ऑर दुसरी व्हाईस वर्सा जरी परिस्थिती असेल तरी सुद्धा म्हणजे परिस्थितीनुरूप त्या गोष्टीचं चांगलेपण किंवा वाईटपण ठरतं. जर हे युद्धभूमी नसती आणि एखाद्याला दया दाखवायची असेल, एखाद्याला क्षमा करायची असेल, तर अर्जुनाचं हे म्हणणं अगदी योग्य होतं, की कशाला मी याला मारायचं? ठीक आहे, याला माफ करूया आपण. परंतु ज्या परिस्थितीमध्ये हे युद्ध तयार झालेलं आहे किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता आत्ता अर्जुनाने असं म्हणणं हे संयुक्तिक नाही. आणि म्हणून भगवंत त्याला प्रॅक्टिकली सांगतोय, की तू युद्ध करायलाच पाहिजे. म्हणून आपण ज्यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये येतो, त्यावेळेला मागे काय केलं होतं, मागे काय चांगलं होतं किंवा मागे काय वाईट होतं, हे पाहण्यापेक्षा ती गोष्ट आत्ता असलेल्या परिस्थितीला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याचदा मागे घडलेल्या घटनांचे संदर्भ घेऊन ती गोष्ट आजच्या ह्या परिस्थितीशी तुलना करायची पाहतो किंवा त्याला जोडायची प्रयत्न करतो आणि नेमकं इथंच आपली चूक होते, की भगवंत मागच्या काही श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलं, की जर तुम्हाला आध्यात्मिक तुमची प्रगती अपेक्षित असेल, तर तुमच्यामध्ये क्षमा, दया, करुणा हे गुण असलेच पाहिजे. पण इथे एक्झॅक्टली अपोझिट भगवंत असं म्हणतो, की "अरे, आत्ता इथे दया, करुणा दाखवण्याची आवश्यकता नाही. इथं तुला युद्धच करावं लागेल. इथे हिंसा ही केलीच पाहिजे." एखाद्या पोलिसांनी म्हणावं, की "अरे, तो दगड मारतोय समोरचा व्यक्ती. जाऊ दे ना, मारू दे ना. त्याला का मी त्रास करावा? त्याला मी मारणं बरोबर नाही किंवा त्याला ओरडणं बरोबर नाही." तर पोलीस त्याच्या कर्तव्याला चुकला, असं आपण म्हणू. कारण पोलिसाचं कर्तव्य किंवा पोलिसाची पार्श्वभूमी ही वेगळी आहे आणि एक सामान्य माणूस म्हणून आपली पार्श्वभूमी वेगळी आहे. तसंच भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगू पाहतोय, की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म आहे, की त्यांनी युद्ध करावं, जिंकावं आणि अशा युद्धाच्या प्रसंगी अगदी
आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की धर्मासाठी ज्यावेळेला तुम्ही युद्ध करताय, लढाई करताय, त्याच्यामध्ये जी हिंसा होतीये, ती हिंसा चांगली आहे. असं कुठेही म्हणलेलं नाही, की तुम्ही आयुष्यभर अहिंसेवादी राहा किंवा कोणालाही कुठलाही त्रास देऊ नका. तुम्ही धर्माच्या बाजूने असणं, सत्याच्या बाजूने असणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रॅक्टिकली भगवंत या ठिकाणी अर्जुनाला ही गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यालाही तो तितक्याच पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न करतोय, की तू तुझं कर्म जे आहे, तू ज्या भूमिकेमध्ये आहेस, ती भूमिका तुला उत्तम रीतीने बजवायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आई-वडिलांच्या छत्रछायेत आहात, तर त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं तुमच्यावरती काय म्हणूया, त्यांचं बंधन आहे, की ते ऐकलं पाहिजे कारण ते तुमच्या हितासाठी सांगत असतात. कारण तो अपमान कधी होईल, जर तुम्ही त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या जीवनात काही होणार नाही आणि तुम्ही त्यांच्या छायेखाली आहात. सगळ्या गोष्टी त्या गरजेच्या आहेत. म्हणजे शाळेमध्ये असताना तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, तर ते शिस्त लावत असतात, संस्कार करायचा प्रयत्न करतात. पण जसं-जसं वय बदलतं, संदर्भ बदलतात, जबाबदारी वाढते, निर्णय आयुष्याचे घ्यायचे आहेत. कारण आई-वडील आयुष्यभर पुरणारे नसतात. पण माझ्या एका निर्णयामुळं माझं आयुष्य बदलू शकतं, असे ज्यावेळेला निर्णय येतात, त्यावेळेला तुम्ही हे सगळे संदर्भ, परिस्थिती पाहून मग निर्णय घ्यायला हवा, की नाही मी आजपर्यंत कधीही आई-वडिलांना दुखावलेलं नाही. दुखवायचंही नाहीये. पण संदर्भ लक्षात घेऊन आपल्याला त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला आयुष्यात पाहता येतील आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा विचार करायचा आहे, की आपण एकतर सत्याच्या, धर्माच्या बाजूने असणं आवश्यक आहे. परिस्थितीची काय मागणी आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या परिस्थितीनुरूप आपला निर्णय असणं आवश्यक आहे. जर तो त्या मगाशी माऊलींनी सांगितलेल्या उदाहरणानुसार असेल, की अपथ्य सांगितलेलं आहे तुम्हाला दूध पिणं आणि तुम्ही दूध पिताय आणि तुम्ही वरनं म्हणताय, की "अहो नाही गाईचं दूध चांगलंच असतं, कधीही प्या." नाही, शरीराची तशी अवस्था नाहीये तुमची आणि म्हणून तुम्हाला अपथ्य सांगितलेलं आहे. मग ते शरीराला तुम्हाला गाईचं दूध सुद्धा घातक ठरणार आहे. म्हणजे जरी ते छान असलं, पण ते कोणत्या परिस्थितीत आहे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मागच्याही श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं, की "तू स्वधर्माचं पालन कर." स्वतःची ड्युटी काय आहे? स्वतःची कर्तव्य काय आहेत? हेही तितकंच महत्त्वाचं आहे. उद्या एखाद्या सैनिकामध्ये भरती झाला असेल आणि त्याचे आई-वडील म्हणले, की "नाही, नाही, तू आम्हाला सोडून जाऊ नको. तू इथंच राहायला पाहिजे." तर तो त्याच्या कर्तव्याला चुकल्यासारखं होईल. त्याला त्याचं कर्तव्य बजवावं लागेल. कारण आता त्याचे एकच आई-वडील नाहीत. त्याला त्याच्या देशाचं रक्षण करायचं आहे. फार मोठं कार्य करायचं आहे. कुठल्याही इतर गोष्टींमध्ये सुद्धा. तर ह्याही गोष्टी आपल्याला संदर्भाने विचार करावे लागतात आणि त्या अनुरूप ते निर्णय घ्यावे लागतात. सदृश हा सकृत दर्शनी असं वाटेल, की हा किती वाईट माणूस आहे, खूप चुकीचं वागतोय. कारण प्रत्येक माणूस हा जजमेंटल असतो. त्याला ताबडतोब त्याच्यावरनं जज करायचं असतं त्या व्यक्तीला. पण तो जज ज्यावेळेला करतोय, त्यावेळेला तो त्याच्या अँगलनी ती गोष्ट पाहत असतो, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्याचा अँगल हा तुमचा अँगल असेलच असं काही सांगता येत नाही किंवा तो असूही शकत नाही. जसं आपल्याला ते साधं गणित माहिती आहे, की 3 आणि 6 आकडा जो आहे, हा तुम्ही ज्या बाजूनी त्याच्याकडे बघताय त्याच्यावरती तो अवलंबून आहे, की तो 3 आहे का 6 आहे किंवा 6 आणि 9 इंग्लिशमधला. तुम्ही कुठल्या बाजूनी पाहताय त्याच्यावरती अवलंबून आहे, की तो आकडा नेमका काय आहे. त्यामुळे संदर्भ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या चष्म्यानी ज्यावेळेला स्वतःकडे पाहायला लागतात. दुसरा सांगतो, की "अरे तुझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, तुझ्यामध्ये हे असं आहे." हा दुसरा सांगतोय, तो त्याच्या अँगलनी सांगतोय. तो आपल्याला सांगतो, की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. त्याचे संदर्भ कदाचित वेगळे असू शकतात. तुमचं हित साधण्यासाठी खरं बोलायला मागे-पुढे पाहणार नाही. फक्त गोड-गोड तोंडावर बोलायचं असं वागणार नाही. अशा व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेऊन ती गोष्ट तुम्हाला तिथे लागू शकते. अशा प्रकारे या श्लोकांच्या माध्यमातनं भगवंत आपल्याला प्रॅक्टिकली विचार करण्याचा हे कर्मयोगाचा भाग आहे, की ठीक आहे तुला ज्ञान नाही कळत आहे, तत्वज्ञान नाही समजत आहे, हरकत नाही. पण तुझं कर्तव्य म्हणून, तुझी ड्युटी म्हणून तू तुझं काम जे आहे युद्ध करण्याचं ते करायला पाहिजे. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि, ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. अथ म्हणजे परंतु, चेत म्हणजे जर, त्वम म्हणजे तू, इमम म्हणजे हे, धर्म्यम धर्मयुक्त,
संग्रामम युद्ध न करिष्यसी न करशील ततः तर मग स्वधर्मम स्वतःचा धर्म च आणि कीर्तिम कीर्ती हित्वा गमावून पापम पाप अवाप्यससी तू प्राप्त करून घेशील. परंतु जर हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस, तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. पण त्याच पहिल्या अध्यायाच्या 38व्या श्लोकामध्ये पुन्हा अर्जुन तेच मांडतो, की असं सगळ्यांना मी मारून काय मिळणार आहे मला? ना मला स्वर्गाचं द्वार मिळेल किंवा कुठल्याही प्रकारचं सुख मला लाभणार नाही. आणि माझे जे आप्तेष्ट आहेत, माझे जे वंशज असतील, माझे जे प्रजाजन असतील, तेही माझ्या नावाने नावं ठेवतील मला, की एवढ्या लोकांचा संहार तू केलास, किती जणांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशा प्रकारची ते मला नावच ठेवतील. आणि ह्याच संदर्भाने बघ प्रयत्न करतोय, की असं हे धर्मयुद्ध जे तुझ्या कर्तव्याची तुला जाणीव करणार कारण तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं काम आहे, की धर्माचं रक्षण तर तू तुझ्या पापाला जवळ करशील. पाप आणि पुण्य हा जो शब्दप्रयोग आहे, की पाप करावं, तर हे पुन्हा संदर्भाने बदलतं. जसं आत्ता आपण बघितलं युद्धामध्ये एखाद्याला मारणं, त्याची हिंसा करणं, हे पुण्याचं काम आहे. परंतु तेच नित्य व्यवहारामध्ये जर एखाद्याला मारलं, तर ते पापाचं काम आहे. म्हणजे पाप आणि पुण्य हे रेफरन्सनुसार बदलतं. त्याचे संदर्भ बदलले, की त्यातले अर्थही बदलतात. म्हणून आपल्याकडे सोपी व्याख्या सांगितलेली आहे, की इतरांचं हित साधलं जात असेल, तर ते पुण्य आहे आणि परपीडा जर दिली जात असेल, इतरांना पीडा होत असेल, तर ते पाप आहे. मग ते त्या-त्या परिस्थितीनुसार, त्या-त्या अवस्थेनुसार, त्या-त्या संदर्भानुसार त्याला तोलणं आवश्यक आहे. इथं भगवंत अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय पाप आणि पुण्य, की जर तू धर्मानुसार वागला नाहीस, तर ते पाप होईल. तुझ्या दृष्टिकोनातून तू अगदी बरोबर आहेस, की मला युद्ध करायचं नाही, मी कोणाची हिंसा करणार नाही, तर माझं हे पुण्य होईल. परंतु स्वधर्म काय सांगतोय? रक्षण करायचं आहे. धर्मासाठी लढायचं आहे आणि म्हणून तू जर हे केलं नाहीस, तर तुला वाटतंय, की मी असं हिंसा टाळून मी पुण्य कमवेल, पण तसं होणार नाही. ते पापच घडेल. म्हणून हा स्वधर्म जो आहे, स्वतःची कर्तव्ये जी आहेत, आपण कोणत्या भूमिकेत आहोत, ही भूमिकाही लक्षात घेणं गरजेचं असतं. आई-वडिलांनी मुलाला घडवताना भूमिका बदलली आणि अति प्रेम करायला लागले. तो मुलगा बिघडून जाईल कदाचित शक्यता आहे. अति लाडाने त्रास होऊ शकतो. कारण आई-वडिलांचं कर्तव्य आहे, की मुलाला शिस्त लावणं. कारण तो उद्याचा देशाचा नागरिक घडणार आहे. आई-वडिलांवर ही जबाबदारी असते समाज घडवण्याची, की मुलाला जन्माला घातणं आणि तो तुमचा मुलगा आहे असं होत नाही. कारण तो मुलगा शेवटी समाजामध्ये जाणार आहे. समाज उत्तम चालावा, तो उत्तम नागरिक घडावा, याची जबाबदारी ही आई-वडिलांवर आहे. त्यामुळे आई-वडील होणं हे आपल्याकडे जबाबदारीचं काम सांगितलं जातं. आणि त्यांच्या माध्यमातून उद्याचा नागरिक घडणार आहे. ते जर न करता त्यांनी फक्त माझा मुलगा, माझी मुलगी म्हणून लाडात जर वाढवलं, तर ते त्यांच्या स्वधर्माला विसरल्यामुळे वरकरणी जरी छान काम करतोय, परंतु त्यांच्या हातातून हे पापच घडतंय आणि तो मुलगा उद्या जाऊन समाजामध्ये जर त्यांनी काही अहितकारक केलं, तर त्या पापाचे धनी हे आई-वडील ठरणार आहेत. कारण त्यांनी त्याला घडवण्यामध्ये कमी पडलेत. त्यांनी त्यांच्या परीनं खूप चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा समाजाच्या संगतीनं बिघडला, तर ते आई-वडिलांना पापकारक होणार नाही. कारण आई-वडिलांनी त्यांचं कर्तव्य ठामपणे बजावलेलं आहे. मुलगा चुकीच्या संगतीमध्ये गेला आणि म्हणून तो वाईट कर्म करतोय, तर ते मुलाचं कर्म ठरेल. असं प्रत्येक भूमिकेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, ही जशी नात्यांमधल्या भूमिका आहेत, तशीच समाजामधल्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. आपण एक सुजाण नागरिक, भारताचे नागरिक, देशाचे नागरिक असं ज्याला म्हणतो. जर आपण अस्वच्छता करत असू, आपला देश घाण करत असू, आपल्या समाजामध्ये विकृती निर्माण करत असू, तर ते सुद्धा एक पापच आहे. जरी आपल्याला वाटत असलं, की आपण करतोय ते खूप चांगलं काम आहे. आपल्या दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. तिथे देश, समाज, शहर किंवा गाव या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो, की ह्याचा गावावर किंवा शहरावर किंवा समाज व्यवस्थेवर किंवा सर्वतोपरी देशावर ह्याचा काय परिणाम होणार आहे.
मग तिथे मी जर भारतीय नागरिक म्हणून माझ्या कर्तव्याला चुकलो, तर ते सुद्धा माझं पापच होणार आहे. मी जर शहरांमध्ये, गावांमध्ये गुंडागर्दी करत असेल, लोकांना त्रास देत असेल, गाड्या जोरजोरात वाजवून इतरांना ते आनंददायी वाटत असेल, की कसं मी छान गाडी चालवतोय, कशी वाकडी-तिकडी चालवून, किती जोरजोरात हॉर्न वाजवून सुद्धा मी छान गाडी चालवतोय. मला ते सुखकारक असेल, परंतु त्याच्यातून परपीडा होतीये आणि म्हणून ते पापकारक कर्म ठरेल. मग आपण ज्यावेळेला विचार करतो, की अरे, मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाला त्रास दिला नाही, मग माझ्या आयुष्यातच हा त्रास का? त्यावेळेला अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील, की तुम्ही ज्यावेळेला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहता, कदाचित ते पाप नसेल, परंतु अशा व्यापक नजरेने पाहिल्यानंतर समजतं, की आपण आपल्या कर्तव्याला चुकलो आहोत. आपण ज्या भूमिकेमध्ये आहोत, ती भूमिका ठामपणे तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थी म्हणून तुमची जी कर्तव्य आहेत, ती बजावणं गरजेचं आहे. तुम्ही शिक्षक आहात, शिक्षक म्हणून तुमची कर्तव्य बजावणं गरजेचं आहे. डॉक्टर आहात, डॉक्टरांचं कर्तव्य रुग्णांना सेवा देणं, त्यांना बरं करण्यासाठी मदत करणं. पण तिथे जर मी व्यवहार जोपासून त्या रुग्णांना आणखीन कशी पीडा होईल, त्याचा आजार आणखीन कसा वाढेल, असं मी कर्म करत असेल, रुग्णाला हे कळत नाही. रुग्ण त्या बाबतीत अज्ञानी आहेत आणि तो रुग्ण डॉक्टर जसं सांगणार आहे तसं काम करणार आहे. पण हे कर्माच्या दृष्टिकोनात म्हणजे याला लॉ ऑफ कर्म आपण म्हणतो. कर्माचं ज्याला सूत्र पाहिलं जातं, त्यावेळेला हे डॉक्टरांच्या माध्यमातून घडणारं पाप आहे. जरी डॉक्टर आत्ता त्यांच्या सुखासाठी अधिकाधिक पैसे मिळावेत यासाठी ती गोष्ट करत असतील, परंतु त्याच्यातून कोणाला तरी पीडा होतीये आणि डॉक्टरांचं हे कर्तव्य नाही, की रुग्णाला पीडा व्हावा. डॉक्टर म्हणून काय कर्तव्य आहे, तर रुग्णाची पीडा दूर करायची आहे. असं प्रत्येक भूमिकेमध्ये ज्यावेळेला जाऊ, त्यावेळेला आपल्या-आपल्या ड्युटीला मग एखाद्या कंपनीत आपण काम करतोय. कंपनी आपल्याला आपल्या कामाचे पैसे देतीये. आपण ते काम चालढकल करतोय, त्याच्यामध्ये दिरंगाई करतोय आणि ते काम आणखीन कसं लेट होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतोय. तर ते सुद्धा एका दृष्टीने पापच आहे. कारण आपण ज्या कामासाठी पैसे घेतोय ते काम प्रामाणिकपणे केलं जात नाही. मी माझं कर्तव्य व्यवस्थित करत आहे, परंतु इतर माझे जे सहकारी आहेत, ते मला तशी साथ देत नाही आणि पर्यायाने काम माझं डिले होतंय, तर ते माझं पाप होऊ शकत नाही. मी माझं कर्तव्य करतोय. मी ज्या गोष्टींचे पैसे घेतोय, ते गोष्ट मी त्यांना व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतोय. मी माझं कर्तव्य केलं. इतर लोकं त्याला कारण शेवटी डिपेंडन्सी असते, तर ते त्यांचं पाप ठरेल, माझं नाही. जसं वैयक्तिक कर्म आहे, तसं सामूहिक कर्म सुद्धा आहे आणि त्या सामूहिक कर्माचं फळ म्हणून मला ती गोष्ट भोगावी लागेल. म्हणून आपलं कर्तव्य काय, आपल्या ड्युटीज काय आहेत, स्वधर्म, आपला स्वधर्म काय सांगतो? तुम्ही मोठे झालेले आहात, तुमचे निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचे आहेत आणि तिथं तुम्ही ते निर्णय स्वतःचे स्वतः न घेता इतरांवर अवलंबून राहून स्वतःचा धर्म बुडवत असाल, स्वतःचे ड्युटीज शेवटी हे जसे मनुष्य म्हणून आपले समाज व्यवहारातले नियम आहेत किंवा कर्तव्य आहेत. तसंच ज्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, त्या परमेश्वराचा सुद्धा आपल्याकडून काहीतरी उद्देश आहे, की आपण या मनुष्य जन्मात येऊन काय करावं, हेही त्यांनी आपल्याला सांगून ठेवलंय. आणि त्या कर्तव्याला जर आपण चुकत असू, तरी आपल्याकडनं एका दृष्टीने पापच घडतंय. आणि म्हणून ईश्वराच्या अधीन राहून, ईश्वराला शरणागत राहून कर्म करणं हे नेहमी श्रेयस्कर ठरतं. म्हणून भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, की तू जर हे असं तुझ्या स्वधर्माला सोडून, स्वकर्तव्याला सोडून जर कर्म करशील, तर त्यानी तुझी कीर्ती तर अजिबात होणार नाही. लोकं तुझी वाह अजिबात करणार नाही. उलट तू पळपुटा आहेस, तू कसा घाबरून पळून गेलास, असंच तुझ्या नावाची गोष्ट घडेल आणि ती तुझ्या पापास कारणीभूत ठरेल. म्हणून तू असं वागून स्वतःला पापाच्या जवळ करत चाललेला आहेस आणि म्हणून हे अर्जुना तू युद्ध करायला हवं, असं भगवंत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढचा श्लोक. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य चाकीर्तिं मरणादतिरिच्यते. च म्हणजे तसेच भूतानी सर्व लोक अव्ययाम पुष्कळ काळ टिकणारी ते तुझी अकीर्तीम अपकीर्ती अपिसुद्धा कथयिष्यन्ति सांगत सुटतील च आणि संभावितस्य माननीय पुरुषांसाठी अकीर्ती अपकीर्ती मरणापेक्षा अतिरिच्यते अधिक दुस्सह असते. पुन्हा 39-40व्या श्लोकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने जो त्याचा विषाद सांगितलाय
की माझे वंशज, माझी इतर मंडळी सगळे मी असं युद्ध करून लोकांना मारल्यामुळं माझी अपकीर्ती होईल. भगवंत या ठिकाणी सांगतोय, की तुझ्यासारखा शूरवीर, तुझ्यासारखा सामर्थ्यवान, तुझ्यासारखा शक्तिशाली व्यक्ती युद्धामध्ये आलाय, की जो युद्ध धर्मासाठी करतोय आणि पांडवांनी युद्ध जिंकावं अशी समस्त प्रजेची इच्छा आहे. कारण या कौरवांच्या जाचातून त्यांची सुटका व्हायला पाहिजे, अशी प्रजा आस लावून बसलेली आहे. अशा वेळेला हा सामर्थ्यवान, शक्तिवान असलेला अर्जुन जर युद्धातून पळून गेला, तर ही सगळीच लोकं अर्जुनाविषयी नावं ठेवणार आहेत, त्याची अपकीर्ती करणार आहेत आणि भगवंत या ठिकाणी म्हणतो, की एखादा मानी पुरुष जो असतो, त्याला हा अपमान सहन होत नाही आणि तो अपमान हा मरणापेक्षा सुद्धा वाईट असतो. मग असं तुला हवंय का? असं अर्जुनाला त्या ठिकाणी प्रश्न भगवंत विचारतो. स्वाभाविकपणे प्रत्येक जण आपापल्या कर्तृत्वाने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने, स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या पुरुषार्थाने स्वतःचं एक पद निर्माण करतो, स्वतःची एक पोझिशन समाजामध्ये निर्माण करतो. आणि ती पोझिशन ज्यावेळेला तयार होते, त्यावेळेला त्याला त्या पोझिशनच्या अनुरूप व्यवहार करणं भाग पडतं. आणि तो जर त्यांनी तसा व्यवहार केला नाही, तर समाज त्याच्या नावाने नावं ठेवायला लागतो, की बघा एवढा चांगला आहे आणि हा बघा कसा वागतोय. आणि मग ते दुःखदायक ठरायला लागतं. त्यामुळे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मारा. असं जे संतांनी म्हणून ठेवलंय, की लहान ज्या गोष्टी असतात, लहान व्यक्तिमत्व असतात, त्यांनी कसंही वागलं तरी समाजाला काही फरक पडत नाही किंवा समाज त्यांना बोलायलाही येत नाही. परंतु ज्यावेळेला तुम्ही ऐरावतासारखे मानी होता, तुम्ही एक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवता, त्यावेळेला मात्र जगण्याचे काटेकोर आणि त्याच्या बायकोला का स्वीकारलं आणि राजधर्म किंवा राजाचा धर्म स्वीकारून, त्या राजाच्या धर्माला जागून, रामाला स्वतःच्या बायकोवर असलेला विश्वास त्यागून सीतेला सोडून द्यावं लागलं. का? तर राजा या गादीवरती बसल्यानंतर त्याला तो धर्म, प्रजेचं ऐकणं हे क्रमप्राप्त आहे, हा धर्म रामाने पाळला. त्या गोष्टीची वेदना रामाला झाली नाही का? असह्य झाली. परंतु करणार काय? कर्तव्यामध्ये बांधलेले आहेत आणि म्हणून रामाला मर्यादा पुरुषोत्तम जे म्हणलं जातं, की प्रसंगी त्यांनी स्वतःच्या भावना आड येऊन दिल्या नाहीत. पुत्र म्हणून ज्याला विचार केला, त्याला दशरथांनी सांगितल्या क्षणी त्याने आनंदाने ती गोष्ट स्वीकारली आणि वनवासाला जायला तयार झाला. तो नाही असं उलटून म्हणला, की आता माझे हे राज्य उपभोगण्याची वेळ आलेली आहे. उद्या माझा राज्याभिषेक आहे आणि तुम्ही मला हे असलं काय सांगताय? मी तुमचं ऐकणार नाही. असं रामाने न म्हणता त्यांनी त्याचा पुत्रधर्म पाळला. वेदना झाली नसेल का? वाईट वाटलं नसेल का? कदाचित वाटलंही असेल. एक मानवी मन म्हणून विचार केला तर ते वाटलंही असेल. परंतु धर्माच्या बंधनामध्ये, कर्तव्याच्या बंधनामध्ये अडकल्यानंतर त्याला ती गोष्ट असह्यपणे स्वीकारावी लागली असेल. प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाची कर्तव्य आणि त्या अनुरूप असलेली परिस्थिती ही महत्त्वाची लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला असं असं म्हणतोय, की "तू जर असं हे पळपुटेपणा केलास, तू जर इथनं पळून गेलास, तर मात्र हीच प्रजा किंवा हेच तुझे पुढचे वंशज हे तुझ्या नावाने नावं ठेवतील आणि अशी अपकीर्ती झाल्यानंतर एखाद्या मानी पुरुषाला हा अपमान सहन होत नाही. कोणी त्याला बोललेलं सहन होत नाही आणि ते ह्याच्यासाठी मरणापेक्षा जास्त वेदनादायी असतं. माऊली इथं असं म्हणतात, "हे चहून कडूनी वेढतील, बाण वरी घेतील, तेत पार्था न सुटीचेल कृपाळूपणे. ऐसेनेही प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी जियालेही वोखटे मरणाहुनी." आणि हे सगळी जण जे आहेत, ती तुला पाहतायत युद्ध करताना, ती सगळी जण म्हणतील, "अरे अर्जुन पळाला रे, पळाला. आम्हाला तो भ्याला. युद्धामध्ये जय प्राप्त होणे तर दूरच राहिले आणि असा अपकीर्ती करणारा बोल उरला, तर तो तुला चांगला आहे का?" की ही सगळी जी तुझीच मंडळी आहे, जे तुझे गुरुजन आहेत, तुझे बंधुजन आहेत, ज्यांच्याशी लढू नये किंवा त्यांना मारू नये असं तुला वाटतंय, त्यांच्यावर करुणा येतेय. तू जेव्हा पळून जायला निघशील, त्यावेळेला हे तुला असेच हिणवले जातील, की "बघा आम्हाला घाबरून पळाला." मग ही अपकीर्ती तुला सहन होईल का? आणि बरं हे पळून गेलास तर एक वेळ ठीक आहे, पण ही मंडळी तुला पळून तरी जाऊन देतील का? ती तुला मारून टाकणार आहेत. मग असा पळपुटेपणा करून जर तुझा मृत्यू आला, तर ते तुला शोभनीय ठरेल का? आणि तुझी कीर्ती ही तुला वाढवेल का? हा प्रश्न भगवंत या ठिकाणी अर्जुनाला विचारतोय आणि त्याच्या कर्तव्याची,
भगवंत या ठिकाणी जाणीव करून देतोय आणि जो विषाद अर्जुनाने पहिल्या अध्यायात मांडलाय, तो विषाद सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपणही याच अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आहोत. आपली ही अवस्था अशीच आहे, असं बऱ्याच जणांना कदाचित वाटत असेल, जाणवतही असेल, की खरंच आपल्याही बाबतीत असंच होतंय. काय करावं आणि काय करू नये, अशी नेमकी अवस्था झाली आहे. एक मन म्हणते करावं, ते करायला जावं, तर हा विचार येतोय, लोक काय म्हणतील? दुसरं करायला जावं, तर ते मनाला पटत नाहीये. नेमकं करायचं काय? ही संभ्रमावस्था भगवंत आपली दूर करण्याचा प्रयत्न करतोय, की तू तुझ्या स्वधर्माला जागलं पाहिजे. तुला ज्ञान नाही कळत आहे ना, हरकत नाही, की मी असं केल्याने ह्यांना वाईट वाटेल, मी तसं केल्याने मला वाईट वाटेल. पहिलं ज्ञान सांगितलं, अरे काही वाईट-बीट काही नसतं. जगात वाईट वगैरे काही असं अस्तित्वातच नाही. अस्तित्वात आहे ते फक्त चैतन्य आहे आणि चैतन्य मग कशामध्येही सहभागी घेत नाही. पण ते ज्ञान आपल्याला समजत नाही. वाईट वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून इथे भगवंत आपल्याला प्रॅक्टिकली समजावून सांगतोय, की तुला निर्णय घ्यावा लागेल. जर तू निर्णय तुझ्या मनाविरुद्ध घेतलास किंवा त्यातनं लोक काय म्हणतील म्हणून विचार करायला घेतलास, लोक तसेही बोलणार आहेत. तू घेतलेला निर्णय बरोबर असला तरीही लोक बोलणार आहेत आणि तू घेतलेला निर्णय त्यांच्या बाजूने घेतलास तरीही लोक तुला बोलणार आहेत. लोक हे बोलायचंच काम करणार आहेत. म्हणजे कदाचित किशोर कुमारचं गाणं भगवंतानी ऐकलं असेल. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. ही लोकं दोन्ही बाजू बोलणार आहेत. तू त्यांनी बोलण्याचा विचार करून तू तुझ्या स्वकर्तव्यापासून दूर चाललायस. आणि हे तू घाबरून पळालास म्हणून तुझी अवहेलनाच करणार आहेस. तू निर्णयच घेऊ शकणार नाहीस. आणि कुठलाही निर्णय घेतला तरी लोकं बोलणारच आहेत. मग तू त्यांचा विचार करून निर्णय घेण्यापेक्षा तुझा धर्म काय सांगतो, तुझं कर्तव्य काय सांगतं, याच्याशी तू प्रामाणिक राहणं आवश्यक आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगू पाहतोय, भयाद्रणाढुपरत्परं मस्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. च म्हणजे आणि येषां ज्यांच्या दृष्टीनं त्वं म्हणजे तू बहुमतः अतिशय माननीय भूत्वा होऊन इदानीं आता लाघवम शुद्र शुद्रतेप्रत यास्यसी जाशील ते ते महारथः महारथी लोक त्वाम तू भयात भीतीमुळे रणात युद्धातून उपरतम मागे फिरलास असे मत्स्यन्ते मानतील. शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तू तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिवून युद्धातून काढता पाय घेतलास असे मानतील. जे अर्जुन ज्यांचा विचार करून स्वतःचा निर्णय बदलू पाहतोय, की मला युद्ध नाही करायचं. भगवंत सांगतोय लोकांची कशी मानसिकता असते. सायकॉलॉजी काय आहे समाजाची, ही भगवंत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. की तू जर इथनं पळून गेलास, त्यांना नाही माहिती तू का पळून चाललायस किंवा तू इथनं का निघून चाललायस. तू पळून नाही चालला, तू घाबरून नाही पळून चाललेला इथनं. तर तुला करुणा आली आहे, तुला दया वाटते आणि हे करणं योग्य नाही असं तुझं मत आहे. परंतु बघणारा काय म्हणणार आहे, की हा माणूस पळून गेला. एवढा सामर्थ्यवान होता, एवढा शक्तिशाली होता. त्यांनी ठरवलं असतं तर सगळं करू शकला असता. पण तो तिथनं पळून गेला. त्यांनी युद्धातून काढता पाय घेतला आणि असं झाल्यानंतर हा समाज तुला नावच ठेवणार आहे. त्यामुळे तू काय करायला पाहिजेस, हे तुला निर्णय करायचा आहे, लोकांच्या विचारांवर नाही. माऊली म्हणतात, "तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगेई मज." हे जे तुझे वागणं जे आहे ते दुष्टबुद्धी शत्रूला तरी खरं वाटेल काय? तू त्यांना जर सांगितलंस, की मला दया आली तुमची. तुम्हाला मारायची माझी इच्छा झाली नाही म्हणून मी बाहेर चाललोय, युद्ध सोडून चाललोय. हे त्या कौरवांना तरी मानेल का? ते तुझं म्हणणं समजून घेतील का? आणि जर असतं, एवढी जर त्यांची चांगली मानसिकता असती, तर आज युद्ध करायची वेळच आली नसती. त्यांनी स्वतःहून तुमचा राज्याचा हक्क तुम्हाला दिला असता. मग ज्या शत्रूंबद्दल तू असा विचार करतोयस, ते शत्रू सुद्धा तुझा असा विचार करणार नाहीस आणि म्हणून प्रॅक्टिकली तू हा विचार कर आणि युद्धाला प्रेरित
काय वाटतंय अशीच आपली अवस्था आहे मनाची? आपल्या आयुष्यातही असे प्रसंग अनुभवायला येतात? किंवा आपण अशाच संकटात आहोत? काय करावं नेमकं समजत नाही. म्हणून गीता ही देवघरात बसून वाचण्याची गोष्ट नाही. गीता ही अगरबत्ती लावून, दिवे लावून अशीही वाचण्याची गोष्ट नाही. अर्थात गीता ही आदरणीय आहे, पूजनीय आहे. त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण गीता ही युद्धभूमीवर सांगितलेली आहे, हे विसरून चालणार नाही. आणि आपण जे काही रोजचं आयुष्य जगतोय, आपल्या पहिल्या भागामध्ये जयश्री मॅडमनी फार सुंदर सांगितलं होतं, की आपली युद्धभूमी नेमकी कोणती आहे? अर्जुनाची युद्धभूमी कुरुक्षेत्र आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या भूमीवर आपण उभे आहोत, जी भूमी आपल्याला युद्धासाठी दिलेली आहे, ती भूमी म्हणजे आपलं आयुष्य आहे आणि अशा आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यातले कौरव कोण? आपल्या आयुष्यातले पांडव कोण? हे आपल्याला पहिल्या भागामध्ये फार सुंदररित्या समजावून सांगितलंय. आणि त्याच युद्धभूमीवरती बसून आपल्याला ही गीता ऐकायची आहे, कारण ते युद्ध आपल्याला जिंकायचंय. आपण जर म्हटलं, "जाऊन दे ना, मला आयुष्यच जगायचं नाहीये." जे चाललंय आयुष्य माझं बरं चाललंय, तसंच जगत राहतो. आपण युद्ध हरणार आहोत. आपण त्या युद्धातनं पळपुटेपणा करून निघून जाणार आहोत आणि अशा पळपुटे केल्याची कुठलीही कीर्ती होत नाही, उलट अपकीर्तीच होते. माझ्यात आता लढण्याचं बळच नाही, मी लढूच शकत नाही, मी काय करू? असंही मला वाटतं. हे सुद्धा आपल्या अपकीर्तीलाच कारणीभूत होणार आहे. किंबहुना हे पापाचंच गणित होणार आहे. कारण आपलं स्वधर्म आपण विसरलोय. आपला पुरुषार्थ गाजवण्याची क्षमता, आपल्यामधली क्षमता ही आपण विसरलोय आणि म्हणून स्वामीजींसारखे महान पुरुष लागतात, जे नेहमी सांगत राहतात, "ऑल पॉवर विथिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग." सर्व शक्ती तुमच्यामध्येच सामावलेली आहे. तुम्ही सर्व काही आणि काहीही करू शकता. हे महापुरुष ज्यावेळेला आपल्याला सांगतात, त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा त्या युद्धभूमीवरती लढण्यासाठी तयार व्हायचं आहे. तो आपला धनुष्यबाण हातात घ्यायचा आहे आणि युद्धभूमीवर लढायचं आहे. पण त्यासाठी पहिला भाग पुन्हा ऐकावा लागेल. आपली नेमकी युद्धभूमी काय? ना आपल्याला शस्त्र हाती घ्यायचं आहे, ना कोणाशी मारामारी करायला जायची आहे. आपल्याला काय लढायचं आहे आणि कोणाशी लढायचं आहे, हे आपल्याला समजून घेतलं, तर ही गीता चांगल्या पद्धतीने समजेल आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, की गीता ही जेवढी मंदिरात कळेल त्यापेक्षा जास्त तुम्हाला फुटबॉल खेळून कळेल. आणि त्याची उत्तरं आपल्याला, की का स्वामीजी असं म्हणतात, की फुटबॉल खेळून तुम्हाला चांगली गीता समजेल. या 18 अध्यायांमध्ये आपल्याला अतिशय समर्पक पद्धतीने समजेल, की का स्वामीजी असं म्हणतात, की गीता वाचून जेवढी कळणार नाही, तेवढी प्रत्यक्ष युद्धभूमीवरती तुमचं बॅटल फील्डवरती असणं आवश्यक आहे. पुढच्या श्लोकाकडे अ, जाऊया. अवाच्यं वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहितः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. आता शेवटचे 3 श्लोक आपण एकत्रित बघूया. त्यामुळे आधी त्यांचे अर्थ वाचन कंप्लीट करूया आणि मग सगळ्यांचा आश्रय बघूया. तव तुझे अहितः वैरी लोक, तव तुझ्या सामर्थ्यम सामर्थ्याची, निंदतः निंदा करीत, बहुन पुष्कळ, अवाच्यवादान सांगण्यासारखी नसणारी वचने, च सुद्धा वदिष्यंती बोलतील, ततः त्यापेक्षा दुःखतरम अधिक दुःखदायक, नु किम आणखी काय असेल. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील, याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? हतो वा प्राप्यसे स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिम् तस्मात् कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. वा अथवा त्वं तू हतः मारला जाऊन स्वर्गम स्वर्ग प्राप्यसी प्राप्त करून घेशील वा अथवा युद्धात जित्वा जिंकून महिम पृथ्वीचे राज्य भोक्षसे तू भोगशील. तस्मात म्हणून कौंतेय हे कुंतीपुत्र अर्जुना युद्धाय युद्ध करण्याचा कृतनिश्चय निश्चय करून उत्तिष्ठ उठून उभा राहा. युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना तू युद्धाचा निश्चय करून युद्धासाठी उभा राहा. एक शेवटचा श्लोक राहिला.
शेवटचा श्लोक आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्यसि. सुख दुःखे लाभलाभौ जयाजयौ समे कृत्वा ततः युद्धाय युज्यस्व एवं पापं न अवाप्यसि. सुख अथवा दुःख, लाभ किंवा हानी, जय व पराजय यासंबंधी विचार न करता तू युद्धाकरताच युद्ध कर. असे केल्याने तुला पापाचा दोष लागणार नाही. तो अशा प्रकारे तिन्ही श्लोकांमधल्या माध्यमातून भगवंत अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला प्रॅक्टिकली मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी ज्या ज्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करून युद्ध टाळण्याचा किंवा युद्धापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे भगवंत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. 36व्या श्लोकामध्ये असं म्हणतो की तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील, याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे. असं मगाशी आपण बघितलं की अर्जुन जर तिथून निघून गेला तर सगळेच लोक त्याच्या सामर्थ्यावरती शंका घेतील. आतापर्यंत छोट्या छोट्या लोकांशी लढलास पण आमच्याशी लढण्याची तुझी काही क्षमता नव्हती, तू घाबरला वगैरे वगैरे त्याला बोल लावतील. पुढच्या 37व्या श्लोकामध्ये फार महत्वाच्या या 2 श्लोकांमध्ये गोष्ट सांगतोय की युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, युद्धात जर जिंकलास तर तुला राज्य मिळेल. त्यामुळे कुंतीपुत्रा तू युद्ध करणं आवश्यक आहे. दोन्ही बाजूने तुझाच फायदा आहे. मेलास तरी तुला स्वर्ग आहे, तुझाच लाभ आहे. जिंकलास तर तुला राज्य मिळणार आहे, तुला प्रजेचं रक्षण करता येईल आणि तुझा धर्मही पालन करता येईल. त्यामुळे दोन्हीही केलं म्हणजे इथे भगवंत अजिबात त्याला असं सांगत नाही की तू युद्ध जिंकणारच आहेस, मी तुझ्यासोबत आहे. तो म्हणतो आयदर वर जे काही होईल ते होईल, परंतु दोन्हीही केलं तरी फायदा तुझाच आहे. आणि तिसरा शेवटचा श्लोक 38वा जो आहे त्याच्यामध्येही भगवंत पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की रिझल्ट ओरिएंटेड होऊ नको, ऍक्शन ओरिएंटेड हो. की जय पराजय, लाभ, फायदा तोटा किंवा सुख दुःख ह्या गोष्टींचा विचार न करता ह्याला इक्वली बघ आणि युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही. निष्काम कर्म जे आहे की तू युद्धासाठी युद्ध कर. तू त्यातनं काय मिळणार आहे, त्यातनं जिंकलो मी तर काय मिळेल, हरलो मी तर काय मिळेल, त्यातनं काय कोणाचा फायदा होईल, कोणाचा तोटा होईल, अशा कुठल्याच गोष्टींचा विचार करू नकोस आणि युद्धासाठी युद्ध कर. अतिशय महत्वाचा कर्मयोगाचा सिद्धांत जो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या श्लोकामध्ये भगवंत जो पूर्णतः एक्सप्लेन करतो, तोच आशय, तोच अर्थ या श्लोकामध्ये भगवंतानी मांडलाय, की तू रिझल्ट ओरिएंटेड काम करू नको, रिझल्टसाठी काम करू नको. रिझल्ट येणार आहे, तू तुझं काम कर. युद्धासाठी युद्ध कर. मग जे काही होईल ते होईल. तू मेलास तरी तुला तुझं फळ मिळणार आहे, तू स्वर्गात जाशील. तू जिंकलास तर तुला तुझं राज्य मिळेल आणि तुला तुझा पुढचा धर्म पालन करता येईल आणि पर्यायाने ते धर्माचं पालन केल्यामुळे तुला स्वर्गाचीच प्राप्ती होणार आहे आणि म्हणून तू युद्ध करणं हे श्रेयस्कर आहे. भगवंत या ठिकाणी सांगतो आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ऍक्शन इन इनऍक्शन, इनऍक्शन इन ऍक्शन हे आयुष्यातलं गणिक आहे, गमक आहे. अर्थात आपण सामान्य माणसं आहोत, आपली बुद्धी सामान्य आहे. तरी सुद्धा जर आपण ह्या प्रवाहात राहिलो, पाण्याच्या प्रवाहात राहिलो, की पाणी सहज आपल्याला पुढे घेऊन जातं. पुढे जाण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत. तसंच या निसर्गाच्या प्रवाहामध्ये आपण जर अगेन्स्ट फ्लो जर धावायला लागलो, पोहायला लागलो, तर आपल्याला त्रास होणार आहे आणि हेच पाणी आपल्याला प्रचंड रेझिस्टन्स निर्माण करेल पुढे जाण्यासाठी. पण त्या फ्लोमध्ये जर आपण वाहवत गेलो, तर ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी होत राहील. सो नेचर समजून घेणं, निसर्ग समजून घेणं किंवा ईश्वर समजून घेणं, हे जर आपल्याला जमू शकलं, तर ह्या ईश्वराच्या फ्लोमध्ये आपल्याला सहज गोष्टी प्राप्त होऊ शकतील. अर्थात हा गीता सेशनचा म्हणून नाव अतिशय विचारपूर्वक दिलेलं आहे, की प्रवास गीतेचा आहे, पण शोध स्वतःचा आहे. हा प्रत्येकाला आपापला शोध वेगवेगळ्या परीने होऊ शकतो.
वेगवेगळ्या वेळेला होऊ शकतो.